म्हणजे तो डोसा केला का नक्की काय केलं ते नाही माहिती, पण जे केलंय ना ते हे बघा पलटू टाइमला ब्लॉग मध्ये दर टाइमला म्हणजे 2 दिवस झाले आपल्या ब्लॉग मध्ये एक मनुष्य येतोय, तो आज घरी येतोय आपल्या करायला गेले तर काय मारायला काय लागली तू गरम गरम तेच एक तर मला हाताला मारायला लागली. नमस्कार, तर हा व्लॉग आता नमस्कार नमस्कार सर्वांना, जय शिवराय. तर आजचा इंट्रो मी दिलेला आहे कारण तर मला आज खूप मजा येते, कारण आमचा काल सिलेंडर गेला हो, ना, काल आमचा सिलेंडर गेला. मी खूप आनंदी होतो, लाईव्ह मध्ये होतो तेव्हा आपण युट्यूबच्या. आणि आजचा एवढा मस्त सीन झालाय. तर मम्मीने एक डोसा करायला घातला इकडं, तुम्ही बघू शकता इकडं. आणि हा डोसा फेल झालेला आहे पूर्ण. मला खूप आनंद होतोय. हा बघ तुम्हाला दाखवतो मी. बसलेला आहे डोसा. याचं पीठ आहे आणि हा डोसा बघ कसा झालाय. डोसा पूर्ण म्हणजे बसलाय. डोसा कडक होतो, माझ्या आईने डोसा एकदम पातळ करून टाकला. नाही ऍक्च्युअली म्हणजे झालं तो काय, डोसा केला का नक्की काय केलं ते नाही माहिती, पण जे केलंय ना ते हे बघा पलटून दाखव. हो का ऍक्च्युली असं झालं. हे अशा प्रकारचे डोसे आम्हाला खायला भेटतात घरात. गप नाही तो Actually झालंय काय? नाही तो याला चांगलं होतं, पण आज मम्मीचं काहीतरी बिनसलं वाटतं. बिनसला नाहीये. काल Actually कालचं तुम्हाला सीन दाखवलं पाहिजे होतं. मेन म्हणजे कालचं सीन तुम्हाला दाखवलं पाहिजे होता. काल कढई पडली म्हणून मम्मीने माझ्यावरती राग काढलेला आहे अशा प्रकारे. नाही, काल ऍक्च्युली काय झालं, दादाला पाहिजे होता अंडा राईस. आणि मी खरं सांगू का, आमच्या घरात नॉनव्हेज करतच नाही, आम्ही नॉनव्हेज खात नाही त्यामुळे. आणि दादा मला म्हटला, फर्स्ट टाइम काल त्यांनी मला सांगितलं की मला अंडा राईस खायचा आणि मला अंडा राईस कर. म्हणून मग मी त्याला म्हटलं ठीक आहे तू अंडे आण, मी करून देते. आणि मी केलं अंडा राईस वगैरे आणि त्याला दिलं. आणि काय झालं काय माहिती, मी त्याला असं ते उचलली कढई आणि घेऊन जाऊन आहे ना त्याला सर्व करायला गेले तर काय मारायला काय लागली तू गरम गरम तेच एक तर मला हाताला मारायला लागली. ऍक्च्युली सर्व करायला गेले आणि ती अख्खी कढई खाली सांडली. आणि ती कढई सांडली म्हणून मी शिव्या खाल्लेत. काय तर एक मग कढईला आहे ना धक्काबुक्की करायला मीच गेलतो नाही कधी. ऍक्च्युली अख्खी कढई जी सांडली ना ती, तर अख्खी घरभर झालं. ते भात जे होतं, राईस होतं, ते घरभर झालं. आणि मला खूप राग आला त्या गोष्टीचा. म्हणून अख्खा राग त्या कढईचा माझ्यावर काढण्यात आलेला आहे. म्हणून शिरा भात दिला नव्हता, मी गरम गरम भात केलं होतं आणि त्याचा मी अंडा राईस करून दिलता की बाबा जाऊ दे लेकरू खाईल, आपल्याला काय आपण नाही खात तर नाही खात, पण त्याला तरी खाऊ दे म्हणून अशा प्रकारे. बरोबर जाऊन दे, तो विषय जाऊन दे. म्हणून आज त्याचा राग आज माझ्यावरती काढण्यात आलेला आहे. आपली डोसे मम्मीचे फेल गेलेले आहेत म्हणून हे बघा हे असलं इडलीचं भांड आहे बघा असलं. तर आता यात आम्ही इडल्या करायचे प्रयत्न करणार आहे. कारण डोस्याचं पीठ जे आहे ना ते मी नेहमी करते, आम्ही लय मोठं फेल गेलेलो आहे या प्रयत्नात. मी नाही, मम्मी गेलेली का आज एवढ्या वर्षांनी पहिला पदार्थ माझा फसलेला आहे. ते बोल की काय एवढ्या वर्षात पहिला पदार्थ फसलेला आहे. तो फसलेला आहे. नेहमी कसं करते, फसलेला नाही, त्याला फसलेलं नाही म्हणतात, त्याला चुकलेलं म्हणतात. चुकलेला आणि फसलेलं पण म्हणतात. हा जाऊन दे. तर मम्मीचा पदार्थ अशा प्रकारे फसलेला आहे. तर आता आपण इडली करणार आहोत. आणि आपले दर टाइमला ब्लॉग मध्ये म्हणजे 2 दिवस झाले आपल्या ब्लॉग मध्ये एक मनुष्य येतोय, तो आज घरी येतोय आपल्या. तो मनुष्य आपल्या घरी येतोय. ऍक्च्युली तो बोलतोय शंतनूची गोष्ट करतोय. तो घरी येतोय आपल्या. ऍक्च्युली झालंय काय, त्याचा आत्ताच मला फोन आला होता. त्याचा टाइमवरच फोन येतो जातो, काय प्रॉब्लेमच नाही. घरी येतोय करून तर म्हटलं ये आता करते. आम्ही त्याला काय सांगितलंय, आणि मम्मी डोसे करते मस्त गरम गरम, ये लवकर नाही का. आता तो आल्यावर बोलले डोसे कुठे आहे, मी बोलले इडली खा, इडली देतो ना तुला. आणि हे बघा मी इतकी मस्त अशी साऊथ इंडियन टाईप चटणी केली आहे. हे बघा आमच्या इथे अशी खोबऱ्याची चटणी करतात. आणि ती जर कोणाला चटणीची रेसिपी हवी असेल तर सांगा, कारण माझी चटणी फसलेली नाही. चटणीची रेसिपी टाकली ना आपण काय. नाही, चटणीची रेसिपी नाही टाकली. चटणी नाही फसत आमची कधी. चटणी काय आमचं काहीच नाही. आता फर्स्ट टाइम असं झालंय, मी ते इन्स्टंट डोस्याचं पीठ बनवलंय पण ते नाही जमलं मला. नाही जमलं नाही. मागच्या टाइमला पण केलते, भारी झालते. ते काय होतं माहिती का, कधी कधी होत राहतं. जाऊन दे, रडू नको तू. तर आम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून हेच दाखवायचं होतं तुम्हाला की आमचं डोस्याचं कसं म्हणजे नाही द एंड कसं झालंय आमच्या डोस्याचं. आणि मम्मीने माझ्यावर राग कसा काढलेला आहे. ऍक्च्युली राग मला नाहीच आहे.
नाही राग नाही आहे जाऊन दे ना, कालचा. रडू नको तू, रडती कशाला पण एवढं, जाऊन दे ना, शांत राहा. नाही कालचा राग वगैरे नाही राग त्याला बीग काहीतरी असं नाहीये. वाटत असेल. तेच वाटत असेल मला, माझ्या मनातलं आहेत ना, जाऊन दे त्या सोडून. रडू नको, तुझे इडली बिडली सगळं होईल नीट. जाऊन दे, चला आपण हा ब्लॉग इकडे एंड करू. नमस्कार. तर हा व्लॉग आता आपण नमस्कार. खरं नाहीये. आज मम्मी काहीतरी- मम्मी मम्मी इडली मम्मी इडली, मम्मीचे डोसे फसले, माझे मम्मीचे डोसे शब्द फसले. मम्मीचे डोसे फसले, मम्मीचे शब्द पण फसायला लागले. तर जाऊन द्या, बोल बोल बोल. हा व्लॉग मी आता इथे एंड करते. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.